यंदाच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर वर्ष 2 वर्षामध्ये खूप वातावरण बदललेलं होतं. राष्ट्रवादीमध्ये इतर पक्षाचे प्रवेश करत होते. तसंच तुमच्या वार्डामध्ये जे तुमच्या विरोधात 1 नंबरला मते घेतलेले त्यात देखील तुमच्या प्रभागामधून लढायला इच्छुक होत्या त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या होत्या. तुम्हाला तिकीट मिळेल का नाही याबाबत देखील चर्चा होताना वाटत होती. तुम्हाला काय वाटत होतं? साहेबांचा विश्वास तुमच्यावर होता, तुम्हाला तिकीट मिळेल असं वाटत होतं? आमचा विश्वास तर साहेबांच्यावर 100% होता की आपण काम केलेलं आहे, साहेबांच्यावर एकनिष्ठ राहिलेलं आहे, म्हणजे साहेब आम्हाला तिकीट देणारच. पण ह्या 2 वर्षात आपल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात साहेबांच्यावर विश्वास ठेवून आपल्या पक्षात भरपूर लोकांनी प्रवेश केलेला. त्यात शशिकला पाटीलनी पण प्रवेश केलेला होता साहेबांच्यावर विश्वास ठेवून. त्यांचं पण मत होतं की आपल्याला तिकीट परत एकदा मिळावं. आम्ही म्हणत होतो आम्हाला साहेब संधी मिळालेली नाहीये, तुम्हाला सोडून आम्ही ह्या 10 वर्षात कुठं हल्लेलो नाही, काही नाही. आणि साहेबांच्या बरोबर पक्षाबरोबर आम्ही एकनिष्ठ राहिलेलो. त्या एकनिष्ठ राहिल्यामुळे आम्हाला वाटत होतं की साहेब मला तिकीट नक्की देतील, म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले. आणि शेवटी साहेबांनी आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून तिकीट मलाच दिलेलं आहे. बाकीच्यांना थोडंफार म्हटले साहेब सांगून साहेबांनी थांबवलेलं आहे आणि तिकीट नक्की मला देतील अशी अपेक्षाच होती साहेबांच्याकडे. साहेबांना फक्त मी एकदा भेटून आलेले. साहेब म्हटले तुम्ही काम तुमचं करत राहा, आपण बघूया सगळ्यांशी चर्चा करून. सगळे मान्यवरांनी पण आपल्याच नावाला पसंती दिली, त्यामुळं आपल्याला तिकीट फायनल झाले. माझं तिकीट ज्यावेळेला फायनल झालं त्याच वेळेला मला तरी वाटत होतं की आपण 100% विन होणारच. तर आपलं 10 वर्षाचं काम बघितल्यानंतर लोकांची पसंती पूर्ण होती की लोकांनीच आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं. माझा प्रभाग तसा ज्या वेळेला मी 2016ला निवडणूक लढवलेली तो प्रभाग आणि आत्ताचा प्रभाग त्यातला फक्त एक 40% प्रभागच आत्ता माझ्याबरोबर होता. 60% प्रभाग हा नवीनच होता. पण नवीन असलेलं तर पण त्या लोकांची पण मागणी होती की तुम्हीच निवडणूक लढवायला पाहिजे. आता सुद्धा लोकांची मागणी होती. हा, थोडा सर्वे केलेला आम्ही यापूर्वी पण. त्याला लोकांची पसंती होती की नाही म्हणजे कोलते मॅडम तुम्ही उभारायला पाहिजेच, आपण आहे तुमच्या बरोबर. लोकांच्यातून सर्वे करून आपल्याला वाटत होतं की आपला म्हणजे विजय हा नक्की होणारच. त्यामुळे आम्ही हे धाडस केलेलं आहे. तुम्हाला ज्यावेळी पहिल्यांदा समजले की बाबा हा चला मला तिकीट मिळाले, आता निवडणूक लढायला काय हरकत नाही, त्यावेळी काय फिलिंग होतं नेमकं? म्हणजे त्याच वेळेला आनंद वाटत होता की आपण जिंकलो म्हणजे 90% तरी असं वाटत होतं की आपण लढाई जिंकलेली आहे. फक्त 10%ची औपचारिकता म्हणून बाकी होती. पण ती पण सतत पाठपुरावा करून आपण थोडं कष्ट करून आणि आपले जे कार्यकर्ते त्यांच्यावर आपण ही निवडणूक 10% पण पूर्ण करून घेतली. तुमच्या सोबत संतोष चिकोडे होते, त्यांचं कसं सहकार्य मिळालं? अगदी दोन्ही सीटा या चांगल्या दोन्ही सीटा चांगल्या मताने निवडून आले. चांगल्याच मताने निवडून आले. संतोष चिकोडेने आमचं ज्यावेळेला फायनल झालं त्याला वाटत होते की म्हणजे आपण दोन्ही पण विन आहे. कारण संतोष चिकोडेंचं पण काम यापूर्वी ते शिवसेनेत होते, पण शिवसेनेत असल्याचं पण त्यांनी काम भरपूर केलेलं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून. तरी पण लोकांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी त्यांचं पहिल्यापासूनच काम आहे, आजूबाजूचे खेडे आहेत वगैरे. आणि अगदी धडाडीचे नेतृत्व म्हणतात, अगदी फास्ट नेतृत्व म्हणतात, तसं त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांचं कामाचा पण पाठपुरावा मिळून आपल्याला दोघांना पण यश चांगलं अगदी भरघोस मताने आमचं निवडणूक लढवली. दोघांच्या कामाच्यामुळे हे सीटा आले असं म्हणाले. दोन्ही सीटा. विरोधात कोण होतं तुमच्या ह्या वेळेला? त्यावेळेला विरोधक माझ्या विरोधात रामन कट्टी म्हणून होत्या, अनिता रामन कट्टी, ज्यांचे दीर आता गडिंग्लज अर्बन बँकेत संचालक म्हणून आहेत. आणि संतोष चिकोड्यांच्या विरोधात सिद्धार्थ गाताडे जे आता श्याम हॉटेलचे एक मालक आहेत. तुमचे जे विरोधक होते म्हणजे तुमच्या विरुद्ध ज्या रामन कट्टी ज्या उभारलेल्या होत्या त्यांचं काय सामाजिक राजकीय काय काम हे होतं? ह्यापूर्वी तरी त्या कधी म्हणजे बाहेर राजकीय पार्श्वभूमी त्यांची काही नाहीच आहे. नवीन निवडणूक लढवत होते. त्यांचे दीर गडिंग्लज अर्बन बँकेत संचालक होते. हीच त्यांची राजकीय म्हणजे पार्श्वभूमी असेल माझ्या माहितीप्रमाणे, तर तीच आहे. नौक्या होत्या. नौक्याच होत्या प्रभागासाठी, त्या नौक्या होत्या. किती मतांनी विजय झाला तुमचा या वेळेला? माझा 637 मतांनी विजय झाला. म्हणजे मागची कसर सगळी बरोबर? सगळी कसर भरून काढली. त्यांना विरोधकांना 647 मतं पडली, मला 1283. 637 मतांनी विजयी झाला. बस. पण निकाल समजल्यावर काय फिलिंग वाटत येतं? तो शब्दात व्यक्त करता येत नाही. निकाल समजल्यानंतर जो निकाल म्हणजे निकाल ऐकायला मी जातो म्हणून लागलेले साहेबांना पॅव्हलियन हॉलमध्ये, साहेब म्हटले नको तू घरातच बस. तुम्ही घरीच बसले? मी घरीच बसलेले होते, टेन्शन होतं. साहेब तर आज जात नव्हते आणि मी जातो म्हणत असताना साहेब म्हटले नको तू घरी बस. तर एकतर टेन्शन घेतेस आणि तुला लगेच सहन होत नाही. तर नाही आपल्याला होतंय, तर मी तयारी करून जात असताना साहेब म्हटले नको तू घरीच बस. सगळ्यांच्या घरी बसलेले आमचे कार्यकर्ते जे माझे उमेदवार प्रतिनिधी होते तेच तिथं आत पॅव्हलियन मध्ये होते. आणि माझ्यापेक्षा जास्त उत्साह माझ्या कार्यकर्त्यांना, आमच्या मुलांनाच, गल्लीतल्या मुलांनाच होता.
आणि त्यांना 100% माहिती होतं की आपली शीट ही 100% म्हणजे 1000% एक आलेलीच आहे. Yes. त्यामुळे त्यांचाच उत्साह होता की आपण तिथं गेल्यानंतर काकी आम्ही विजयी होऊनच येणार आहे. घरी एकट्याच बसलेला की नाही, हे सगळेच होते, महिला कार्यकर्त्या होत्या. आमच्या घरातले सगळे मंडळी होते, माझ्या नंदा होत्या, आई सासूबाई, मुली होत्या, सगळेच घरातले, आम्ही सगळेच घरात बसलो. साहेब पण माझ्या घरीच होते. ग्रुपला मोबाईल अलाउड नव्हता तिथं आत. ग्रुपला मेसेज टाकत होते. जर थोडं थोडं टेन्शन येत होतं, परत नाही आमचा लाईव्ह बघितला नाही निकाल त्यावेळी लाईव्ह बघत नव्हते मी. बघत नव्हता बघत नव्हते. बर. तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही विन झालेलं? ग्रुपला मेसेज आला पहिला. कसा मला वाटलं की प्रभाग 2 म्हणजे 10 मिनिटात माझा निकाल लागतोय. म्हणजे माझी असे समज होती प्रभाग 1चा निकाल पहिला लागणार, मग 2चा लागणार. पण तसं झालं नाही. ऍट अ टाइम सगळ्या प्रभागाचे एकदम लावत होते. मग प्रभाग 9चा निकाल समजला, 10चा निकाल समजला, बाकीचे निकाल समजत होते. पण माझा निकाल समजेना. पहिल्या फेरी झाली, दुसरी फेरी झाली, तिसऱ्या फेरीचे मत कोण पोरं सांगेच नात मला. ती पोरं तिथं जल्लोष करत बसली की आपण विन झाले म्हणतात, तिथं जगा करत बसली. इकडे कोण मेसेजच टाकला नाही, मला सांगितलंच नाही. सांगितलंच नाही. साहेबांना पण माहिती नाही. साहेब फोन करायला आत, पण फोन उचलेणार. आणि नंतर मग मी शेवटी मेसेज टाकला, अरे नितीन म्हटलं काय झालं ते तरी आम्हाला सांगा. मग नितीन म्हटलं काकी गुलाल उदा विन झालोय आपण. मग मतदान टाकला 1283 मतदान. 1283 म्हणजे 2004 मतं आमची झालेली टोटल. 1200 मतं म्हणजे आपण विन. मीच जोरात ओरडले की आपण विन झालोय म्हणून. मग सगळी दंगा करा दारात महिला, कारण 11:15 वाजून गेले तरी पण मतदान कळालं नाही आपल्या म्हटलं. दारात जवळपास महिला जमा झालेल्याच, गर्दी केलेली, काय झालं विचारायला. तर आम्ही सगळ्यांना सांगत होतो की 10 मिनिटात आपला निकाल लागतोय. पण निकाल जरा वेळानं समजला आम्हाला. तिथं म्हणजे घरापर्यंत मुलं ते खुश होऊन तिथं दंगा करत बसली. कुणाला लक्षात आलं नाही की आपण मोबाईलवर पाठवावं. म्हणजे पहिला निकालाचा आनंद कार्यकर्त्यांनी घेतला, कार्यकर्त्यांनी. तुम्हाला माहिती पण नाही. हा, मला एक 10 मिनिटात सांगितलं की नंतर एक 10 मिनिटात सांगितलं की आपण काकी विन झालोय, हे करा. तुम्ही टेन्शन मध्ये होता यार? मी टेन्शन मध्ये, फुल टेन्शन मध्ये, कारण मुलं निकाल सांगत नाहीयेत. आणि तिसरी फेरी सांगितली, पहिल्या 2 फेरी सांगितले. म्हणजे तिसरी फेरीत पण आम्ही विन होतो. 350 मतं पहिल्या फेरीत विन होते. दुसऱ्या फेरीत 150 मतं विन आहे, म्हणजे पुढे आहे म्हणून सांगितले. तिसऱ्या फेरीत म्हणजे एवढं काय 500चं लीड तुटणार नव्हतं आपलं. पण तरी पण एक काहीतरी म्हणजे 0.1% म्हटलं तर एक दुगदुग होतीच की काय होऊ शकते, काय सांगता येत नाही असं वाटत होतं. मी 500 मतांनी त्याला दुसऱ्या फेरीत 550 मताने विन होते. माझ्या समोरच्या मतदानापेक्षा माझे मत 550 लीड होती. म्हणजे तुटणं शक्य नव्हतं, पण 1.1% म्हणतात ना, ती एक दुगदुग असते तशी होतीच. त्यामुळे मुलं लवकर सांगितलं नाही म्हटलं तर एक वाटलं की एवढी मतं मला तिकडं तिच्या भागात कमी पडली काय असं झालं. नंतर मग फोन लावत होते. मग नितीन म्हणून एकटा आहे आमचा तिथं होता आत. तो सांगितला काकी आपण विन झालोय, सगळी मुलं इथं दंगा करत बसलेत, तुम्ही गुलाल उदा. तो आनंद इतका होता आमच्यासाठी की आपण म्हणजे गल्लीत, माझ्यापेक्षा गल्लीतल्यांचा खूप मोठा आनंद, खूप मोठा उत्साह होता की आपली गल्लीतली नगरसेविका झाली. गल्लीत माझ्या होते, आपल्या गावात जेवढा गुलाल उधळला नसेल, माझ्या डोक्यावर तर 3 पोती गुलाल त्यावेळेला अशी ओतलेली मुलांनी. अक्षरशः मी अशी खाली करून बसलेले आणि मुलांनी येऊन फक्त गुलाल डोक्यावर ओतलेला. सगळे मला विचारत होते आम्हाला गुलालानं त्रास व्हायलाय, तुझा काय त्रास झाला नाही, काय नाही. मला काही त्रास झाला नाही. मी खाली आखून उभारलेले, सगळा गुलाल वरून खाली पडलेला एवढाच होता. गल्लीत माझ्या 15 दिवस तरी गुलाल काही गेला नव्हता. खरं तर तुमचा प्रभाग जो आहे तो खूप मागासलेला प्रभाग आहे, विकासापासून वंचित आहे असं ऐकलं जातं, चर्चा आहे. आता तुम्ही निवडून आलाय, प्रामुख्याने कुठले कुठले मोठमोठे प्रश्न आहेत आणि तुमचं काय विजन असेल ते पूर्ण करायचं? माझ्या प्रभागात तसं एकतरी लोक थोडीफार सुशिक्षित आहेत, पण आणि निम्मा भाग असा मागासलेला आहे, ते आपल्या म्हणजे दररोजच्या हातच्या पोटावर बनतात तसं आहे. आणि रस्ते गटारी काय आपल्या जे फंडातून येत जाते ते कामं होत राहते, ते रस्ते गटारी तर आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. पूर्ण म्हणजे जेवढा प्रभाग आहे तेवढे सगळे रस्ते खराब झालेले आहेत. माझ्या गल्लीतलीच गटा जवळ 60-70 वर्ष झालेली आहे, ती पूर्ण झालेलीच नाही, म्हणजे केलेलीच नाही आहे ती गटार. माझ्या मिस्टरांच्या जन्माच्या आधी एक काहीतरी झालेली आहे. आता मिस्टर जवळ 52-53 वर्षाचे, तोपर्यंत गटार झालेले नाहीत. परवा मी सरांना, साहेबांना नेऊन दाखवले, जे आमच्या नगरपालिकेच्या साहेबांना, सीओ साहेबांना नेऊन दाखवले. पूर्ण म्हणजे अगदी फक्त गटारीत घुशी जाऊ शकते, घुशींचं सम्राज एवढंच राहिलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे. त्यामुळे ते सगळी कामं करून घ्यायचं तरी अजेंडा आहेच आपली. रस्ता गटारी होत राहतील. परत भागात ओपन स्पेस आहेत, म्हणजे ST कॉलनीमध्ये वगैरे ओपन स्पेस आहेत, ते काहीच डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे ते ओपन स्पेस तसंच ठेवल्यामुळं सगळं म्हणजे त्यात साम्राज्य, सापांचं साम्राज्य, सापांचं घर, घुशींचं घर असं झालेलं आहे. ते सगळे स्वच्छ करून घेऊन त्यात तिथं काय डेव्हलप करायचे, त्यांना तिथल्या लोकांना काय पाहिजे तिथं
थोड्या लोकांची तिथं मंदिराची मागणी आहे. थोडं त्यांनी म्हणतात की आता सुशिक्षित जो भाग आहे तो म्हणतात की आम्हाला एक फिरण्यासाठी ट्रॅक करून द्या. आम्ही संध्याकाळी जरा वॉकिंगला जातोय. पण आपला मेन रोड झाल्यानंतर हायवेवर काय वॉकिंग करता येत नाही, काय नाही. त्यामुळे त्यांना थोडा एक फिरण्यासाठी प्लॅटफॉर्म करून द्या. बाकडी बसून द्या. अशी थोडी लोकांची किरकोळ विरंगुळा केंद्र. हा विरंगुळा केंद्र किंवा आम्ही जाऊन संध्याकाळी मुलांना, लहान मुलांना, आजी लोक असतात ते घेऊन जाऊन सुरक्षित बसू शकतोय. रोडवरनं फिरत असले की मुलांना खाली सोडणं पण अवघड होतंय, कारण आता गाड्यांचं इतकी रहदारी वाढलेली आहे. गाड्या पण भरपूर लोकांच्या प्रत्येक घरात जवळजवळ 2-3 तरी गाड्या आहेतच. त्यामुळं रस्त्यावर वाहतूक वाढलेली आहे. लहान मुलांना अगदी तसंच खेळायला सोडणं म्हणजे खूप धोक्याचं झालेलं आहे. त्यामुळे ते आतल्या आत जो ओपन स्पेस आहे ते तुम्ही डेव्हलप करून थोडीफार आम्हाला बसायची वगैरे सोय करून दिला, झाड बगीचा वगैरे लावून दिला तर आमची सोय होते. त्यात एखादं मंदिर करून दिला मध्ये तिथं, तरी पण म्हणजे मंदिराला जाता येते. अशी लोकांची मागणी आहे. तो आम्ही म्हणजे आता आपण निवेदन दिलेलंच आहे. मुश्रीफ साहेबांनी पण सांगितलेलं ओपन स्पेस आहे ते डेव्हलप करून द्या. त्याचा आपण पूर्ण आपल्या फंडातून काम करून घेऊयाच. गटारावर काय नियोजन केलंय मग? आता गटार वगैरे बांधण्याचे आम्ही आता रस्ते गटारीचे आता माझ्या गल्लीपासूनच सुरुवात केलेली आहे. एस्टिमेट करून वगैरे आपण काम दिलेलं आहे. आमचा लेटर पॅडवर निवेदन देऊन दिलेलं आहे. मुश्रीफ साहेबांनी पण सांगितलेलं आहे की तुमच्या प्रभागात जे तुम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे ती पहिला पूर्ण करून घ्या. त्यामुळे आम्हाला मुश्रीफ साहेबांचा पाठबळ 100% आहे. मग आपल्या प्रभागातील सगळे गटारी रस्ते हा नक्की होतील, हाच आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. आणि आम्ही आता थोड्या थोड्या म्हणजे जसं आमच्या नगरपालिकेच्या पण लोकांना सवय मिळतील तेव्हा संध्याकाळपर्यंत ते पण पूर्णपणे म्हणजे 100% त्यांनी आमच्यासाठी देतेच. आपल्या रस्त्याची मोजमापी करून, गटारीचं मोजमापन करून, इस्टिमेट करून द्यायला आलेतच. पण प्रत्येक म्हणजे जसा फंड येईल तसा. लाईटचा पण प्रॉब्लेम तुमच्या वार्डामध्ये? हद्दवाढ मधला पण थोडाफार भाग माझ्याकडे आहेच. आणि जो पोद्दार लेआउट म्हणते त्यात रिंग रोड केलेला आहे तिकडून. तो स्पेस एक थोडा डेव्हलप व्हायचा, म्हणजे आता नवीन एरिया आहे, तो नवीन घर बांधलेले आहे. त्यामुळे तिथं रस्ते पण अजून झालेले नाहीत, गटारी नाही आहे तिथं. त्यामुळं डाम वगैरे तर घातलेलेच नाही. मग त्याचे पण आपण मोजमाप घेऊन डाम किती लागतील किंवा कुठं कुठं बसवता येतील, गटारी झाल्यानंतर सुरू करता येतील याचं निवेदन दिलेलं आहे. रिंग रोड संदर्भात तुमचं काही नियोजन असेल? पोद्दार लेआउट तिथून आमच्या गल्लीपासूनच एक गेलेला आहे, मांडेकर गल्लीच्या बॅक साईडला तिथूनच आहे. तो मार्केट यार्ड मध्ये एक जातोय रिंग रोड, तो अर्धा डेव्हलप झालेलाच आहे. बाकी पुढचा जो आहे तो पोद्दार म्हणून आहे, त्यांच्याशी बोलणी चालू आहे. त्यांनी पण आपलं जे थोडंफार जागा दिलेली आहे करून घ्या म्हणतात. कारण लोकांना बोलवून सांगून पटवून द्यायला पाहिजे, ते हा आपल्याला गरजेचं आहे. आता जर का आपला हायवे बघितला तर रिंग रोड हा खूप गरजेचा आहे. तर लोकांना पण लक्षात आलं की हायवेवरून आधी सहजासहजी लहान मुलांना वगैरे सोडणं, गाडी घेऊन देणं धोक्याचं झालेलं आहे. त्यामुळे रिंग रोड दिला तर जवळपास 40% तर वाहतूक आपली डायव्हर्ट होणार हे नक्कीच आहे. सामान्य लोकांना पण लक्षात आलेलं आहे की हा रिंग रोड होणे गरजेचं आहे. त्यामुळे लोक अडवणूक करण्यापेक्षा घ्या आमची जागा पण रिंग रोड करून घ्या असं सुरू आहे. त्यामुळे रिंग रोडसाठी प्रस्ताव पण साहेबांनी दिलेला आहे. त्या माझ्या होते 1 वर्षात रिंग रोडचे पूर्ण कामाला लागेल असं. लाईट संदर्भात काय सांगा? लाईट संदर्भामध्ये लाईटची समस्या खूप आहे असं बोललं जातात. बाहेरचे जे लाईट आहेत तुमचे? बाहेरचे लाईट असतात डांबावरची नाही साहेब, आम्ही ज्या ठिकाणी डांबावरचे लाईट नाहीयेत तो सर्वे मी तरी केलेला आहे. म्हणजे आपल्या पोद्दार लेआउट पासून खाली गेलं खडक्यांची वगैरे घर आहेत, तो पूर्ण एरिया म्हणजे डाम नाहीच आहेत. आणि जे डाम म्हणजे घातलेले त्याचं अंतर पण खूप आहे. आणि डांबावरचे लाईट आहेत ते छोटे म्हणजे एकदम बारीक आहे, जे अगदी आपण घरात लावतो ते असे आहेत. त्यामुळे ते पण बदलण्यासाठी मोठे लाईट बल्ब लावून हायमॅक्स वगैरे लावून काय सुविधा करता येते ते बघून आता सुरुवातीला एक हायमॅक्स 3 बहिरी रोडला झालेला आहे. यात्रेपूर्वी बहिरी रोडला करून घ्यायचा होता. तो यात्रेपूर्वीच एक 8 दिवसा यात्रा आहे, बहिरीची यात्रा, त्यापूर्वीच माझ्या मतदारसंघातला बरोबर सुरुवातीला मतदारसंघ येतो, तिथूनच आपला मतदारसंघ सुरू होतो. त्यामुळे तो तिथे एक पहिला हायमॅक्स बसवलेलाच आहे. पोद्दार लेआउट मध्ये एक बसवायचा आमचा अजेंडा आहे, कारण तिथं अगदीच म्हणजे थोडे ओपन स्पेस पण आहेत, झाडं झुडपं आहे, त्यामुळे अंधार खूप पडतोय. मग मोठे बल असे बसवून देऊन त्याचं निवेदन दिलेलं आहे. साहेबांच्या माध्यमातून ते पण काम होईल. आता काय प्लॅनिंग केलंय का वैयक्तिक लाभाच्या योजना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी? वैयक्तिक लाभाच्या योजना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी साहेब प्रयत्न तर सुरूच आहेत. जवळपास लोकांना माहित होते की आपलं काय योजना येतात
ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय. आता व्हॉट्सअप, मोबाईल त्या संकल्पना खूप चांगलेल्या आहेत. मी आपल्या प्रभागातला एक माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून एक ग्रुप काढलेला आहे, जेणेकरून प्रत्येक गल्लीतले जे महत्व लोक आहेत, जे प्रत्येक गल्लीतले एक दोन व्यक्ती तरी त्या ग्रुपमध्ये ऍड करतच आहे. जसं आपल्याला लोकांच्या जाईल, लोकांच्या समजेल की तो आपल्या प्रभागात आहे, त्याची अडचणी आहे, त्यांना ग्रुपमध्ये ऍड करून घेतच आहे. मग ग्रुपमध्ये लोकांची संख्या वाढतच आहे. लक्षात येते की अगदी म्हणजे प्रत्येक दररोज उठून सकाळी त्यांच्या घरी जाऊन बसायला पाहिजे आणि त्यांची समस्या समजायला पाहिजे असं पण लागत नाही. ग्रुपला मेसेज टाकतात, मॅडम आज हे काम राहिलेलं आहे आपलं. लोकांच्याकडून काहीतरी मागणी येते, त्यांच्या काहीतरी संकल्पना असतात, त्या ग्रुपवर मांडते, जेणेकरून आपल्याला त्यांच्याकडून पण काहीतरी समस्या असेल किंवा काय करता येईल आपल्या भागात ते पण लोक सांगतात आपल्याला, मॅडम हे आपण करू शकतोय, असं केलं तर असं होईल आणि हे चांगलं काम आहे, हे बघा होतंय का, असं लोक सांगतात. त्या दृष्टिकोनातून पण आपण काम सुरू केलेलं आहे, जेणेकरून लोकांच्या समस्या कमी होतील आणि मी दररोज जाऊन भेटूनच काम होईल असं न लागता आपण व्हॉट्सअप हा चांगलाच म्हणजे थोडक्यात लोकांशी कम्युनिकेशन करून चालू आहे. चालू आहे. लोकांना विचारात घेऊनच आपण काम करायचं, कारण जिथं काम केलंय तिथं लोकांना त्रास होऊ नये. आपण कायतरी काम केलंय ते फक्त माझ्या फायद्यासाठी म्हणून मला तिथं बसवायचं आहे, तिथं चांगलं वाटतंय म्हणून बसवण्यापेक्षा लोकांना त्याचा किती फायदा होतोय आणि लोकांना ती वस्तू म्हणजे ते नियोजन पाहिजे की नाही हे पण बघितलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करून त्या संदर्भातच विचार करून लोकांच्या त्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न. तुम्हाला आता सभापती पद मिळालेलं आहे, पहिला आणि बालकल्याण सभापती पद जे आहे पहिल्याच टप्प्यात पहिल्यांदा तुम्हाला खूप मोठी जबाबदारी साहेबांनी दिलेली आहे. काय वाटतं साहेबांनी इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली?